हा 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 नमस्कार. तुमचा लय मोठा फॅन आहे. अरे वा थँक्यू. काय म्हणताय? आपल्याला एक रील बनवायची. रील बनवायची. मला जरा रीलच्या बाबतीत असं आहे की रीलची जी मानधन आहे ना जरा माझी जास्त आहे. मला नाही वाटत तुम्हाला परवडेल म्हणून. अहो सर ऐकून तर घ्या ना. हा, बोल ना. किती घेता तुम्ही मानधन? नाही परवडणार तुला जाऊ दे. सांगा तरी किती घेताय? कसं आहे मी 30 सेकंदच्या रीलला ना 1.5 लाख रुपये घेतो. तुला परवडणार नाही. चला मी 2 लाख रुपये देतो. का बोल 2 लाख रुपये हा. विचार करायला भाग पाडलोस. अहो सर तुमची ऍक्टिंग लय भारी असते ना त्यामुळे मी तुम्हाला अप्रोच करतोय. बघ माझी ऍक्टिंग कशी आहे, मी बोलतो म्हणजे हाडाचा ऍक्टर आहे. त्यामुळे मला कसल्याही गोष्टीचं म्हणजे टेन्शन राहत नाही. मला जे काम देतात ना मी त्याला चोखपणे करतो. मी तरी तुम्हाला घेतो मी रील मध्ये. पण मला एक विचार खाते अशी रील कोणची काय रील? तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? ते पण आहे म्हणा पण असं काय वल्गर बिलगर नाही ना? अहो, काय असलं काय वल्गर बिलगर नाही. हा, ठीक. कशाला टेन्शन घेताय? मला एक सांग रील कुठे बनवायची? अरे आपला भिडे पूल आहे ना, भिडे पुलाच्या खाली. शी त्या भिडे पुलाखाली किती घाण वास असतो तिथं. नाही तिथं नाही जमणार मला. अहो तुम्ही तर म्हणले ना हाडाचा कलाकार आहे. मग हाडाचा कलाकार कुठं पण ऍक्टिंग करू शकतो ना. हे आहे पण ते पार भिडेच्या पुलाखाली किती घाण वास आहे यार तिथं. तर चांगलं लोकेशन कळलं नाही का तुम्हाला? नाही ना आपलं भिडे पूल चांगला आहे. अरे एकूण 2 लाख रुपये देतोय आणि एका ठिकाणी मला दुसरीकडे घेऊन चाललाय ते आपण भिडे पुलाखाली कसं काढायचं? लोक काय म्हणतील? सगळं शिव्या घालतील मला. काय करू काय करू काय करू? काय विचार करताय सर तुम्ही एवढा? अरे तू विचारात पाडले बाबा मला. त्या भिडे पुलाखाली एवढा वास असतो आणि तिथं जाऊन रील करायचं. पण रीलचं सब्जेक्ट काय आहे? काय काढायचं काय दिसत? रील काय नॉर्मल आहे. हा. आपल्याला फक्त भीक मागायचं आहे. काय बोलतो? हा. हे माय 200 रुपये दे. हे माय 100 रुपये दे. म्हणजे मी भीक मागणार ती रील काय सर करणार ना? आता